हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. तर आज आहे यांचा म्हणजे आमच्या आहोंचा वाढदिवस. तुम्ही ते कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आम्ही रात्री एक छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. तर ते कसं वाटलं ते नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर. ऍक्च्युअली प्लॅन खूप वेगळा होता, पण थोडीशी गडबड झाली. त्यामुळे प्लॅन मध्ये थोडा मला चेंज करावं लागलं आणि आता आम्ही जातोय बाहेर. तर बाहेर आम्ही कुठे जातोय तुम्हाला दाखवते. चला, ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. सो गाईज बघा, रात्री आम्ही यांना गिफ्ट दिलं होतं, शर्ट. अजून एक शर्ट आणि पॅन्ट आहे, ती ते घालतील उद्या. तर हे कसं दिसतंय जरा सांगा आम्हाला कमेंट करून. त्यांना सूट होतंय का? खाली त्यांनी जीन्स घातलीये आणि शर्ट घातलंय. स्वतःच दाखवा. आणि श्रावणी घातलंय. श्रावचा आउटफिट बघ. उभी राहा श्राव. श्रावचा आउटफिट जरा जुना आहे. जरा जरा म्हणजे खूपच जुना आहे. स्वतःच दाखवा. आणि माझा बघा. आणि पण आहे ना, नवीन कपडे घातलेत. हिचं तर बघा केवढा भयास वाटतं. हिचाच बर्थडे आहे. दोघांनी पण नवीन कपडे. मी गरमी भरपूर आहे ना, त्या एकटीला जुने कपडे दिले घालायला. तिच्याकडे पण नवीन कपडे आहेत, पण तिने नाहीयेत. घातले नाहीत. कुठे मीनाक्षीने दिलेला टॉप व्हाईट वाला झालं घालून? नाही, तो दुसरा वाला. नाही ते मीनाक्षीने 3 टॉप दिले, 3. हा माहिती आहे, ते कॉलेज. सो गाईज, आता हिने घातले जुने कपडे. तर चला, सगळं बंद कर आता. जुने कपडे सारखं सारखं आठवलं. चला गाईज, आम्ही भेटतो तुम्हाला बाहेर गेल्यावर. आम्ही कुठे चाललोय दाखवते मी तुम्हाला. मस्त ठिकाणी चाललोय गाईज. व्हिडिओ काढण्याच्या नंतर आमची जागा गेली. सो गाईज, आम्ही आलोय इथे तरीमध्ये, टेस्ट ऑफ महाराष्ट्र. हे बघा, हे लोक गेले आतमध्ये. आता मे बी आम्हाला वेटिंगला थांबावं लागतं की काय काय माहीत नाही. चला आतमध्ये जाऊ आणि आपण बघूया. गाईज, फायनली आम्हाला टेबल भेटला. ए सीमध्ये वेटिंग होतं, तरी त्यांनी आम्हाला ॲडजस्ट करून टेबल दिलेला आहे छोटासा. आता बघू ऑर्डर काय काय. नाही, ऑर्डर आता मी मागवते आणि मग तुम्हाला दाखवते आम्ही काय काय मागवलं. सो गाईज, आम्ही मागवला आहे, काय बोलतात त्याला, क्रॅब सूप. क्रॅब सूप. क्रॅब आहे का यात? आहे पीसेस आहेत. बघू आता टेस्ट करून. टेस्ट करा कसं आहे. बर्थडे बॉय टेस्ट करतात. कशी चव? ठेच्यामध्ये झणझण आहे. वाव, चला आता मी पण टेस्ट करते. आता मम्मा टेस्ट करते, बघू आपण तिला आवडतं की नाही. माझा हात थरथरतोय, सॉरी गाईस. आणि हे आहे क्रॅब लॉलीपॉप. हा, हे आता श्राव टेस्ट करणार सगळ्यात अगोदर. ती सूप नंतर पिणार. आणि पहिले सूप पिणारच नाही, थोडंसं पी म्हणजे तुला बरं वाटेल. हो गाईस, हातातून पडला. हिरवी चटणी. ओ माय गॉड, पिळवण. एकदम ऑथेंटिक. मिक्स असतं ना आतमधलं फिलिंग. ते फक्त क्रॅब आहे. आतमध्ये फक्त नागी असते ना, नागी. पूर्ण नागीचा मसाला आहे. मोगॅम्बो खुश हुआ. सो चला, आता आम्ही हे एन्जॉय करतो आणि
जेवणामध्ये काय मागवलंय तेही दाखवते मी. बर्थडे बॉयने घेतलं आहे क्रॅब लॉलीपॉप, लिंबू, सॅलेड, कांदा नाही घेतला. एकदम भारी. सो गाईज इकडे मागवली आम्ही कुठली थाली, बांगडा आणि इथे आहे बोंबील, श्रावची फेवरेट बोंबील थाली. आता सगळे टेस्ट करा आणि मला सांगा कसं काय आहे जेवण. गोवन कढी श्रावला आवडली. सुपर गाईज, हा आयटम तर एवढा भारी आहे ना, मी अजून हेच खाते. हिरवी चटणी. सुनो, हरी चटनी लेके आओ. नींबू नहीं दिया, नींबू गाईज आम्ही जेवण एन्जॉय करतो आता मस्त थाली. आता श्राव हे पूर्ण संपवणार आहे आणि हे पूर्ण संपवणार आहे. नाही तुम्ही खा आधी, जर नाही उरलं तर मी मागवेन. कारण मी पूर्ण थाली नाही खाऊ शकणार, ते सूपने मला पोट भरलंय. चपाती मागवेल एक्स्ट्रा. बोला काहीतरी है ना. त्रासदायक नाही असं, प्रॉपर चव. सोलकढी मस्त आहे. मी जरा टेस्ट करते. अशी पाहिजे सोलकढी. चला गाईज, आता मी हे जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि गाईज, श्रावणी लास्टला मागवलेला आहे पेनाकोटा. काय रोज पेनाकोटा, तर ती खाणार आहे ते पेनाकोटा. तसंच असणार कस्टर्ड, फक्त त्यात त्यांनी रोज सिरप टाकून दिले बस. कसं आहे, जबरदस्ती बोलू नको. डॅडू टेस्ट करणार. डॅडूनी टेस्ट केला. छान आहे. ते रोज असं घ्यायचं असतं आणि खायचं असतं. चुरा होईल आता सगळं चिथडा. श्रावणी सांडवलं खाली. मला कुठे घेऊनच नाही गेलं पाहिजे बघायला गेलं, म्हणून हिला ताजमध्ये आम्ही नेत नाही. सो गाईज, मस्त जेवणावर ताव मारून झालेला आहे. पूर्ण जेवण एकदम प्लेट बघा पूर्ण खाली जेवण झाले. आमचे साहेब आता परत मेनू बघतात. मेनू मध्ये काय बघतात ते, तांबडा पांढरा रस्सा आहे का.
म्हणजे जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तांबडा पांढरा रस्सा order करू. ते जरा लाजतायत बोलायला त्यामुळे ते काय बोलत नाहीत बिचारे व्हिडिओ मध्ये. है ना श्राव? आवडलं तुला? कसं वाटलं जेवण? मस्त. आय विल रेट 8 आउट ऑफ 10. हो, 10 पैकी 8 दिले रेटिंग. 2 कुठे कमी झाले? थोडा रस्सा मला फिक्का वाटला. मीठ कमी होतं. हा, कमी होता. ते मीठ कमी याच्यासाठी टाकतात ना की सगळ्याच लोकांना, काही काही लोक कमी मिठवाले असतात त्याच्यासाठी. आणि कॉकटेल्स नव्हते. मला हे त्याची कमी वाटली. हे ऑथेंटिक आहे ना, इथे मॉकटेल फॉकटेल नाही राहत, इथे फक्त असतं हे सोलकढी. कॉकटेल्स त्याला हवं होतं एक. आम्ही पिलेलं पुढच्या अॅनिव्हर्सरीला गोवाचा. असंच वाजलं होतं टाइमपासमध्ये. लय आवडलं दोघांना. माझं हा. दिलंच नाही द्यायला. अरे यांना काय बोलू शकत नाही. हम्म. काड्या दिसतात काड्या. आलं परत. असं होतं आधी. डास आहे. म्हणून भरपूर खायचं. मग ते आता काय झालं सगळं काम? नाही तर बाकी अजून ते नाही. स्पूनच्या खाली आहे. चल, एवढा पोटी खाली. अगं सगळं संपवायचं ते. हा, चल. चला आता झाली गाईज मी guys. बिल आले. आता बिल आले. आता बिल पे करायचंय आणि घरी निघायचंय. आता भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावर. सो गाईज आमचं जेवण झालंय. पोट खूप भरलंय. आता आम्ही आईस्क्रीम खाऊ शकलो असतो पण आता मी नाही खात. नाही खा ना प्लीज. आणि आम्ही सीधा घरी जाणार. मम्माला जर आईस्क्रीम खायची असेल फालुदा. नाही नाही मला नाही खायचंय. माझं पोट पूर्ण भरलेलं आहे. मला नाही वाटत कारण की ती स्वतःसाठी काहीच मागवलं नाही. कारण मी सूप पिलं, ते क्रॅब खाल्ला. एकच खाल्लं काय. माझं कसं होतं ना, स्टार्टर मागवलं आणि ते खाल्लं ना की माझं तिथेच पोट भरतं. मग मला ते मेन कोर्स मध्ये खायला पोटात जागा उरत नाही. म्हणून मी डायरेक्ट एक तर मेन कोर्स खाते, नाही तर मग ते खाते. ते सूप पिलं, ते पोट गेलं भरून. मला इथे काळं लावायला लागेल. काय पण प्लीज दिसते बघ ना, असं वाटतं की मॅच आहे. हे रेडी आहेत गाडी घेऊन. चला. आम्हाला हा? मस्त मज्जा आली. छान मज्जा जेवण. आली ना? छान जेवण होतं. मूड माझा खराब झाला होता पण नीट झाला. कशाने खराब झालं होतं? आपण जाणार होतो ना. अच्छा हा. सांग स्टोरी सांग गाईजला. घरी गेल्यावर सांगेल. सो चला आता आम्ही म्हणजे आम्ही घरी गेल्यावर भेटते. चला बाय. आलो घरी. सो गाईज आम्ही आलो घरी मस्त जेवण करून. एक नंबर जेवण होतं. वरती आहे ते हॉटेल. है ना? खूप भारी आहे. खूप म्हणजे खूपच आवडलं मला जेवण तिथलं. मला पण मला ते सूप इतकं आवडलं ना, अरे एकदम मन प्रसन्न झालं. म्हणजे सूप पिलं ना की डायरेक्ट हे सगळं सिस्टम हलतं पूर्ण. एवढं भारी सूप. किती आळसलेला जीव. पटकन बोल, आमच्या बाबूचा मेसेज येतोय. आम्हाला मेसेज येतोय. एक मोठा प्रधानमंत्री आमच्या घरातला तो. बापरे किती मोठं. 12 सेकंदाचं. एवढं काय बोलतोय. सो चला, या वर्षी बर्थडे खूप छान करायचा होता मला, पण ठीक आहे. माझा छान होणार या वर्षी. आणि मेन म्हणजे काय झालं माहितीये की आजचा जो प्लॅन आहे ना, असा नव्हता, जरा वेगळा होता. पण तांत्रिक बिघाडीमुळे तो प्लॅन आम्हाला नाही करता आला आणि इथल्या इथेच उरकून घ्यावं लागलं. नाहीतर बर्थडे तो अजून छान झाला असता. बघितलं? आणि ते मच्छर मारणं कंपल्सरी होतं का? हो, कारण की चावतात मला. मी झोपली नाही काल रात्री. चालू असताना. हा चालेल, मी रात्री झोपली नाही, मी जागीच होती. मला नुसते मच्छर चावत. इथे कोणाला मच्छर होतं? तोंडावर मच्छर चावत होते मला.
मी पूर्ण मला नाही अंगावर चावलं. घेऊन झोपलं तर तोंडावर चालतं मग पूर्ण घेऊन झोपलं. गाईज हे सगळं मला तुम्हाला नव्हतं ऐकवायचं, तरी पण तुम्ही ऐकलं. ऐका डेली ब्लॉग्स मध्ये हे सगळे येणार. डेली ब्लॉग स्क्रिप्टेड असं नाही करायचं, असं काय पण अरे टाकायचं. पण मच्छर चावले हे कोण सांगतं? मी गाईजला सांगते. ओके. सो गाईज चला व्हिडिओला आता एंड करते. कसा वाटला आमचा हा सिंपल आणि एकदम भारी बर्थडे, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.